सावित्री नदीमध्ये जयगड मुंबई बसचा सांगाडा मिळालेला आहे। 4 तासांच्या अथक परिश्रमानंतर हे यश प्राप्त झाले। नेव्हीच्या जवानांनी हा बसचा सांगाडा शोधलेला आहे। महत्त्वाची बातमी या क्षणाची, सावित्री नदीमध्ये जयगड मुंबई या बसचा सांगाडा मिळालेला आहे। नौदलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून हा बसचा सांगाडा मिळवण्यात यश मिळवलेलं आहे। सावित्री नदीमध्ये 8 दिवसांपूर्वी दुर्घटना घडली होती आणि तेव्हापासून या बसचा शोध घेत होते। त्यासाठी वेगवेगळ्या टीम सातत्याने प्रयत्न करत होत्या। मगरींचं माहेरघर असलेलं हे सावित्रीचं पात्र अनेक अडथळ्यांचा सामना करत आज अखेर नौदलाच्या जवानांना हा बसचा सांगाडा मिळालेला आहे। याबाबत आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्या बरोबर आहेत। प्रफुल्ल, काय नेमकी सध्याची माहिती मिळतेय? बसचा संपूर्णपणे सांगाडा आता हाती लागलाय? अनुभव नक्कीच गेले 8 दिवस जे शर्थीचे प्रयत्न विविध वेगवेगळ्या यंत्रणांचे सुरू होते, त्याला खऱ्या अर्थानं आज यश आलं असं म्हणावं लागेल। जयगड मुंबई एसटीचा सांगाडा आज अपघात स्थळापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर सापडलाय। गेले 4 तास तब्बल 4 तास वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून, ट्रेन असेल किंवा जेसीबी असेल यांच्या माध्यमातून दोर लावून हा ती एसटी ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु त्याला यश येत नव्हतं। 2 वेळा तो लोखंडी दोर तुटला, त्यानंतर नवीन दोर आणण्यात आला आणि त्यानंतर आता संध्याकाळी 4:30 ते पावणे 5 वाजण्याच्या सुमारास हा एसटीचा सांगाडा काढण्यात यश आलेलं। प्राथमिक माहितीनुसार या एसटी मध्ये कुठलाही मृतदेह नाही, मात्र एसटीच्या नंबरवरून ही जी एसटी आहे ही जयगड मुंबई एसटी होती हे स्पष्ट झालेलं आहे। अनुपमा, प्रफुल्ल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर नदीमध्ये जयगड मुंबई बसचा हा सांगाडा अशा प्रकारे मिळालेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।